संगमेश्वर देवरुख मार्गावरील संगमेश्वर बस स्थानकाजवळील दुकानांचा नदीकाठचा भाग मुसळधार पावसामुळे खचल्याने 3 दुकाने कोसळली। या दुर्घटनेत सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आता व्यक्त करण्यात येतोय। या दुर्घटनेत बाबासाहेब प्रभावळे यांच्या ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स दुकानाचे अंदाजे 1,15,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। तर अजय निवळकर यांच्या टीव्ही रिपेअरिंग दुकानासह दिलीप हरी जोशी यांच्या फोटो स्टुडिओलाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे। दरम्यान या भागातील इतर दुकानेही धोकादायक अवस्थेत असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची मागणी आता व्यापाऱ्यांकडून होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।